नवीन द्राक्ष बाग लागवड करायची म्हटलं की 2.5 वर्ष नुसतं अगोदरच आहे ना आपल्या जवळचं सर्व पैशाचं आहे ना फक्त गुंतवणूकच करीत राहायचं राहतं. 2.5 वर्षानंतर पुढे भाव भेटेल का नाही भेटेल हे काहीच माहिती नाही. पण आहे ना 3 दिवसापूर्वी तांबटी स्प्रेच्या आपल्या व्हिडिओला एक जण म्हणे अहो तांबट्याला भाव पार खाली आले आणि तुम्ही तर लय महागाच्या पावडरी मारून राहिले. अहो मग तांबटी ना फक्त 4 महिन्याचं पीक आहे, 4च. आम्ही द्राक्ष शेती ना लय संयम ठेवून करतो, 2.5 वर्ष संयम ठेवतो. मग शेती ना अशी नाही राहत भाव आला म्हणूनच लक्ष द्यायचं. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आपलं अँगलचं काम चालूच आहे. तर तिकडे थेट माळ्यामध्ये ना आपली फॉलोअर मंडळी आणि लासलगावचे ना कांद्याची किंग ही आपल्यावाले ना पाहुणे गांगुर्डे ना आपल्याला भेटायला आले. लासलगावची हे शेतकरी ना कांद्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. पण ते म्हणे द्राक्षाला आहे ना लई इन्व्हेस्टमेंट करावं लागते हो, त्याच्यामुळे आम्ही बागाच लावते. नाही म्हटलं 100% खरं आहे. द्राक्ष बागेला आहे ना इन्व्हेस्टमेंट खूपच. संध्याकाळी ना डोंगरगावचे ना गणेश सांगळे आणि सुधाकर सांगळे ना आपले बिग फॉलोअर बरं का, ते खास करून आपल्याला भेटायला आले होते. आणि आपल्याला सुद्धा ना त्यांना भेटून खूप आनंद झाला. का तर आहे ना हे दोन्ही शेतकरी ना शेती करून खूपच खुश होते. तर त्यांनी सुद्धा आहे ना गावाचं सुद्धा कौतुक. आमचं डोंगरगाव आहे ना खूप कष्टाळू आहे आणि उत्पादनाला ना सर्व पिकांमध्ये म्हणजे ना वाईनचे सुद्धा द्राक्ष आमच्याकडे, कांदा, डाळिंब, टोमॅटो सर्व पिकांमध्ये ना आम्ही चांगल्यापैकी उत्पादन घेतो. आणि गावाचं कौतुक करणार आहे ना असे कमीच भेटत बरं का. नाही तर काय म्हणते आमचं गावले 12 वड्याचे लय राजकारणी, पण हे दोघे लोक आहे ना शेतीला आणि गावाला मानणार आहे बरं का. मग आपण आहे ना ज्याच्यावर पोट भरतो ना या शेतीवर तिला नावं ठेवायचं. नावं ठेवायची कोणाला माहिती का? सरकारच्या चुकीच्या धोरणाला. कारण आपण कष्ट करतो आणि निसर्ग आहे ना आपल्याला 100% देतच राहतो. होलसेलच्या उंडीचं आपल्याला असं कट करायचं काम चालू आहे.